नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारकडून शासन निर्णय म्हणजे जी आर साठी नवीन वेबसाईट लॉन्च करण्यात आलेली आहे. आता तुम्ही बारकोड वरून सुद्धा जी आर डाउनलोड करू शकता आणि नवीन वेबसाईट वरून सुद्धा जी आर डाउनलोड करू शकता. कशा पद्धतीने तुम्हाला जी आर डाउनलोड करू शकतात, बारकोड कसा आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तसेच आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला जी नवीन जी आरची वेबसाईट आहे, तर त्या वेबसाईटसाठी मी ऑफिशियल जी वेबसाईटची लिंक आहे, ती वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून सुद्धा डायरेक्ट वेबसाईटवरती येऊ शकता किंवा गुगलचा एक बेस्ट ऑप्शन आहे. डायरेक्ट तुम्ही शासन निर्णय असं पण सर्च करू शकता मित्रांनो. शासन निर्णय असं सर्च केल्यानंतर तुम्हाला एक नंबरचीच वेबसाईट येईल. शासकीय निर्णय महाराष्ट्र शासन, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही क्लिक करताल हे पेज ओपन होईल. हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला थोडंसं स्लाइड करायचं आहे आणि एक नंबरलाच तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे शासन निर्णय, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. हे विचारेल तुम्हाला सेपरेट दुसऱ्या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे का, तर याच्यावरती जा म्हणून क्लिक करा. जसं तुम्ही जाताल तर हे डायरेक्ट तुमचं जे काय gr.maharashtra.gov.in ची जी नवीन वेबसाईट आहे, ती नवीन वेबसाईट इथे आलेली आहे. या नवीन वेबसाईटमधून तुम्ही जी तुमची प्रोसेस आहे ती प्रोसेस तुम्ही करू शकता. कुठल्याही पद्धतीचा, कुठल्याही विभागाचा जो शासन निर्णय आहे, जो महाराष्ट्राचा शासन निर्णय असणार आहे, तो शासन निर्णय तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. QR कोडच्या मदतीने स्कॅन करून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. आता याच्यामध्ये तुम्हाला इथं दिलेलं आहे तुम्हाला कुठला विभाग निवडायचा आहे. याच्यामध्ये कृषी, पशुसंवर्धन, सहकार, कौशल्य, पर्यावरण, वित्त असे बरेचसे, म्हणजे जेवढे विभाग आहेत तेवढ्या सर्व विभागांची यादी तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे. समजा एखादी कुठल्याही यादीचं सिलेक्शन केलं तर इथं शीर्षकाचं नाव नोंद करायचंय. शक्यतो कशावरच टिक न करता ॲज इट इज ठेवा. समजा तुम्हाला स्पेसिफिक एखाद्या विभागाची आणि त्या तारखेचाच पाहिजे असेल, तर तुम्हाला इथून आता जसं सांगितलं तसं विभाग निवडायचा आहे. दिनांक कधीपासून कधीपर्यंतच्या दिनांकापर्यंतचा जो त्या कालावधीमध्ये तुम्हाला जी-आर असणार आहे, तो जी-आर तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर शब्द शोध, म्हणजे तुम्हाला काय शोधायचं आहे तिथं तुम्ही शोधू शकता आणि हा जो काही कोड आहे तो कोड इथे तुम्हाला टाकायचा आणि कॅप्चर स्थापित करा म्हणून टाकायचा आहे आणि शोधावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही क्लिक करताल तसं तुम्हाला जे तुमचा जी-आर आहे तो तुम्हाला मिळून जाईल. आता याच्यामध्ये आपण कुठलाही फिल्टर लावलेला नाहीये, त्याच्यामुळे जेवढे काही जी-आर असणार आहेत महाराष्ट्र शासनाचे, ते जी-आर याच्यामध्ये इथे आलेले आहेत. तुम्ही डायरेक्ट पहा वरती क्लिक करून सुद्धा तुम्ही तुमचा जी-आर डाउनलोड करू शकता. इन केस कोणाला पाठवायचा आहे पण तुम्ही पाठवू शकत नसाल, तर हा जो QR कोड दाखवा आहे, तो जर त्याच्यावरती क्लिक केलं तर इथं तुम्हाला QR येईल. त्याच्यावरती तुम्ही स्कॅन केलं तर इझिली तुम्हाला हा जो PDF फाईल आहे, ती PDF फाईल ऑटोमॅटिकली डायरेक्ट डाउनलोड होईल. एकदम सोप्या पद्धतीची प्रोसेस आहे. अजिबातही याला वेळ लागत नाहीये आणि तुम्ही महाराष्ट्र शासनाचे जेवढे कुठले जी-आर असणार आहेत मित्रांनो, ते सर्व जी-आर तुम्ही इथून अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने डाउनलोड करू शकता. म्हणजे कुठल्याही गव्हर्नमेंटशी संबंधित, म्हणजे महाराष्ट्र शासनाने जर कुठले निर्णय घेतले असतील तर त्याचा जी-आर महाराष्ट्र शासनाने या वेबसाईटवरती अपलोड केला असेल. तुम्ही कुठल्याही सरकारी खात्यामध्ये गेला आणि तिथं काही गोष्टींसाठी जर तुम्हाला जी-आरची गरज पडली, तर ही वेबसाईट एकदम बेस्ट आहे. या वेबसाईटवरून तुम्ही तुमचे जी-आर डाउनलोड करून तिथे दाखवू शकता, प्रूफ दाखवू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीची महत्त्वाची व्हिडिओ होती. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत, त्या तुम्ही जॉईन करून ठेवा. म्हणजे अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.